कराडवर सरपंच हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे। एसआयटी आता कराडचा ताबा मागणारे सत्र न्यायालयात सुनावणी सुरू आहे। कराडच्या कोठडीची मागणी करण्यात आलेली आहे। आता कोर्टाचा काय निकाल येतोय ते बघणं खूप महत्त्वाचं आहे। मात्र त्याचे पडसाद परळीमध्ये उमटलेले आहेत। परळीची बाजारपेठ बंद आहे। कराडच्या समर्थकांनी ठिय्या मांडलेला आहे। न्यायाधीश आता कुणाल जाधव हे थोड्याच वेळात आता निर्णय देणार आहेत। कराड यांच्या ज्या आई आहेत यांच्या आईला आता वैद्यकीय उपचार देताना दिसत आहे। अनेक ठिकाणी कमानीवरती देखील समर्थक जे आहेत ते समर्थक चढून बसलेले आहेत। मागच्या 3 तासापासून हे जे समर्थक आहेत ते शहर पोलीस स्टेशन बाहेर यांचं ठिय्या आंदोलन सुरू आहे। बीड असेल परळी असेल या ठिकाणी जाळपोळ देखील पाहायला गेली आहे आणि एकूणच पाहिलं तर सध्या तणावपूर्ण सध्या वातावरण परळी शहरामध्ये पाहायला मिळतंय। आता सत्र न्यायालयाचे न्यायाधीश काय निर्णय देतात याकडे आता सर्वांचं लक्ष आहे। एकीकडे कराडवर मोक्का लागला, तिकडे परळीत बंद पुकारण्यात आला आहे। कराड समर्थकाचा ठिय्या आहे। वाल्मिक कराडची आई देखील आंदोलनात सहभागी झालेली आहे। परळीत कार्यकर्त्यांनी टायरची जाळपोळ केलेली आहे। केसमधील वरिष्ठ न्यायालयात आता ही सुनावणी सुरू आहे। काही ठिकाणी हिंसा देखील झालेला आहे। टॉवरवर समर्थकांचं आंदोलन आहे। तिकडे परळीमध्ये टायरची जाळपोळ केलेली आहे। तिकडे आईचं पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन आहे। वाल्मिक कराडच्या सुरेश धस आणि क्षीरसागर यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन कराड यांच्या समर्थकांनी केलेलं आहे। न्यायाधीश कुणाल जाधव आता थोड्याच वेळात निर्णय देणार आहेत। केस सत्र न्यायालयात हा निर्णय दिला जाईल। वाल्मिक कराडला मोक्का लावल्यानंतर आता एसआयटी त्याचा ताबा घेईल। तर त्याच्या कोठडीची मागणी करण्यात आलेली आहे। न्यायाधीश आता थोड्याच वेळात निर्णय देणार आहेत। मात्र कराडवर मोक्का लावल्यानंतर परळीत त्याचे पडसाद उमटलेले आहेत। कराड समर्थकांचा परळीत ठिय्या आहे। केसमधील न्यायालयात आता ही सुनावणी सुरू आहे। बघतोय काही ठिकाणी हिंसक पडसाद देखील उमटलेले आहेत। कराड समर्थकांचा परळीत ठिय्या आहे। काही ठिकाणी जाळपोळ देखील झालेली आहे। केसचे न्यायाधीश आता केस सत्र न्यायालयाचे न्यायाधीश कुणाल जाधव थोड्याच वेळात आता निर्णय देणार आहेत। कराडवर मुक्का लागला आणि तिकडे परळीत त्याचे संतप्त पडसाद उमटलेले आहेत। बघतोय आपण कमानीवर चढून देखील काही समर्थकांनी आंदोलन सुरू केलेलं आहे। तिकडे पोलीस स्टेशन बाहेर वाल्मिक कराडच्या आईने ठिय्या मांडलेला आहे। केसमधील वरिष्ठ न्यायालयात आता सध्या सुनावणी सुरू आहे। कराडवर मोक्का लागल्यानं परळी बंद आहे। बाजारपेठ बंद आहे। परळी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे। मोक्का अंतर्गत कस्टडीसाठी आता सुनावणी सुरू आहे। न्यायाधीश काय निर्णय देतात याकडे आता सर्वांचं लक्ष आहे। केसमधील न्यायालयात ही सुनावणी सुरू आहे। थोड्याच वेळात आता न्यायाधीशांचा निर्णय समोर येईल। आता दुसरीकडे कराड समर्थकांचा परळीत ठिय्या आहे। कराडला मोक्का लावावा, 302च्या गुन्ह्यात त्याला कलम लावावं अशी मागणी राज्यभरातून होत होती। देशमुख कुटुंबियांनी देखील त्याची मागणी केली होती आणि आता वाल्मिक कराडवर मोक्का लावल्यानंतर मात्र त्याचे पडसाद हे परळीत उमटलेले आहे। मुख्य बाजारपेठ देखील बंद आहे। बस स्टँड बंद आहे। कराड समर्थकांकडून परळी बंदची हाक देण्यात आलेली आहे। त्याला प्रतिसाद मिळतोय। मोक्का दाखल झाल्यानंतर कराड समर्थकांकडून ही परळी बंदची हाक देण्यात आलेली आहे।